तर एक महत्त्वाची अपडेट, अहमदपूरमध्ये आता मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। मतमोजणीच्या दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 6 मधील मतमोजणी सध्या थांबवण्यात आलेली आहे। तिसरी फेरी सुरू होती आणि त्याच वेळी हा तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे आता मतमोजणी थांबवण्यात आली असून हा निकाल येण्यास आता उशीर देखील लागू शकतो। ही मशीन तत्काळ आता बदलली जाते का किंवा हा तांत्रिक बिघाड आता कसा सोडवला जातो याकडे देखील लक्ष लागले नाही। त्या ठिकाणी संपूर्ण कडेकोट बंदोबस्त देखील असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। तर मतमोजणीची तिसरी फेरी आता सुरू होणार होती, मात्र ती थांबवण्यात आलेली आहे। मोठी बातमी अहमदपूरमधून आपल्याला पाहायला मिळते। पुढे आणखी एक महत्त्वाची या क्षणाची अपडेट घडामोड झी24 तासवर सगळ्यात वेगवान अचूक असे आपण हे निकाल पाहतोय। नगराध्यक्ष कोणाचा, तर नगरपालिका नगरपंचायतीवर सत्ता कोणाची या संदर्भातलं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण पाहतोय। 130 जागांवर भाजप आघाडीवर आहे, 47 ठिकाणी शिवसेना आघाडी घेताना दिसतेय, 33 ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, 7 जागांवर राष्ट्रवादी, 6 काँग्रेसकडे येत आहेत, 25 जागा। अशा प्रकारे शेती मातीशी गावाखेडाशी जोडलेली ही नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक आणि विजयाचा गुलाल उधळतानाची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत। इंदापूर नगरपालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात येतोय। नगराध्यक्षपदी भरत शहा यांची आता निवड होणार आहे। तर इंदापूरमधून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं। हिमायतनगरमध्ये काँग्रेसचा विजय झालाय। हिमायतनगरमध्ये शेख रफीक काँग्रेसचे उमेदवार होते, विजयी झालेले शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांना हा मोठा धक्का म्हणता येईल। हिमायतनगरमधून काँग्रेसचे शेख रफीक विजयी झालेले आहेत। विजयाचा गुलाल शेख रफीक यांना लागलेला आहे। गुलाबराव पाटलांना बालेकिल्ल्यात हा एक मोठा धक्का। धरणगावमध्ये लीलाबाई चौधरी विजयी झालेले आहेत आणि लीलाबाई धरणगाव शहर विकास आघाडीच्या उमेदवार आहेत। स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। बीडमध्ये पंकजा मुंडे यांची रणनीती यशस्वी झाली आहे। अंबाजोगाईमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे। अंबाजोगाईमधून मोठी बातमी, भाजपचे नंदकिशोर मुंदडा विजयी झालेले आहेत। गेवराई, बीड, धारूरमधून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली। बीडमध्ये पंकजा मुंडे यांची रणनीती एकंदरीत यशस्वी झालेली पाहायला मिळते। नगरपालिका निवडणुकांचे 287 कल हाती लागले, केवळ एका ठिकाणचं कल येणं बाकी। भाजप 130, शिवसेना 47, राष्ट्रवादी 33 जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 7 जागांवर, तर शिवसेना 7 जागांवर, राष्ट्रवादी 6 जागांवर। चाकणचं नगराध्यक्ष पद आता शिवसेनेकडे जात आहे। शिवसेनेच्या मनीषा गोरे विजयी झालेल्या आहेत आणि चाकणचं नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेलेलं आहे। या ठिकाणी एक वेगळं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं। शिवसेनेच्या मनीषा गोरे आता विजयी झालेल्या आहेत, त्यांना पाठिंबा दुसऱ्या शिवसेनेचा मिळालेला होता। नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेलेलं आहे। तर जुन्नरमधनं देखील एक महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतात। जुन्नरमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या सुजाता काजळे या विजयी ठरलेल्या आहेत। बीडच्या परळीमध्ये मुंडेंची जादू मात्र कायम आहे, कारण महायुतीनं 5000 मतांची तिथं आघाडी घेतलेली आहे। माजल गावात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर झालेली आपण बघितलेली होती। बीडच्या या सगळ्याच जागांवरती खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। अत्यंत चर्चेतली अशी बीडची ही निवडणूक राहिलेली होती। वडगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं सध्या आघाडी घेतल्याचे महत्त्वाचे अपडेट्स आहेत। राष्ट्रवादीच्या अबोली ढोरे सध्या आघाडीवर आहेत। अबोली ढोरे यांनी 2047 मतांनी तिथं आघाडी घेतल्याचे अपडेट्स आपण पाहतोय। वडगाव नगरपंचायतीमधनं हे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे यांनी सध्या आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। तर सिंधुदुर्गातनं एक महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत। भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 1000 मतांनी विजयी झालेल्या आहेत। तळेगावात आमदार सुनील शेळके यांचे बंधू विजयी झालेले आहेत। सुदाम शेळके हे नगरसेवकपदी विजयी झालेले आहेत, त्यामुळं तळेगावात आमदार सुनील शेळके यांनी संपूर्ण ताकद त्या ठिकाणी लावलेली होती आणि त्यांच्या बंधूंचा आता विजय होताना आपल्याला तळेगावमध्ये पाहायला मिळतोय। आमदार सुनील शेळके यांचे बंधू आहेत सुदाम शेळके, ते नगरसेवक पदाचे उमेदवार होते, त्यांचा आता विजय झालेला आहे। तर इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे भरत शहा हे उमेदवार होते, त्यांचा विजय झालेला आहे। इंदापूरमधनं राष्ट्रवादीसाठी आनंदाची ही बातमी ठरताना आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष इंदापूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। या दरम्यान चंद्रपूरमधून एक मोठी बातमी येते। चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची एक मोठी पिछेहाट पाहायला मिळते आणि यावेळी भाजपचे श्रद्धाराजे भोसले यांच्या संदर्भात मोठी बातमी। 1000 मतांनी श्रद्धाराजे भोसले यांचा विजय झालाय। सिंधुदुर्गमध्ये भाजप आता विजयाचा हा गुलाल उधळणार आहे। श्रद्धाराजे यांचा विजय झालाय, 1000 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे। भाजपसाठी ही मोठी बातमी आहे। सध्या सिंधुदुर्गमधून कोकणमधल्या राड्यामध्ये सिंधुदुर्गच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या होत्या
आणि यामुळे अनेक खरं तर मोठी वक्तव्य त्यावेळी प्रकाश झोतात आली होती. त्यामुळे राज्यातल्या महायुतीवर सुद्धा आता संकट येतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. या दरम्यान ही मोठी बातमी येते आहे. तर एकदा आपण पुन्हा ग्राफिक्सद्वारे ही सगळी आकडेवारी पाहूया. 130 जागांवर भाजप सध्या विजयी होताना पाहायला मिळते. शिवसेना 47 जागांवर, राष्ट्रवादी 33, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जातात 7 जागा, राष्ट्रवादी 6 जागांवर विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काँग्रेस 25 जागांवर विजयी होताना पाहायला मिळत आहे. मनसेला अजूनही खातं फोडता आलेलं नाहीये. इतर आघाड्यांकडे, मंचांकडे 39 जागा जातात असं चित्र दिसतंय. 288 पैकी 287 कल आता झी24 तासच्या हाती आलेले आहेत. निश्चितच आपण पाहतो एक महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कुंडलवाडीमध्ये भाजपच्या प्रेरणा कोटलवार या विजय झालेल्या आहेत. जळगावमध्ये नशिराबादमधलं चित्र, भाजपचे उमेदवार योगेश नारायण पाटील 991 मतांनी तिथं विजयी ठरलेले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तिथं पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश चव्हाण हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. गेवराई नगरपालिकेमध्ये विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का आहे. गेवराईमध्ये भाजपचा मोठा विजय होताना पाहायला मिळतोय. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी सत्ता राखलेली आहे. भाजपच्या गीता बाळराजे पवार या विजयी झालेल्या आहेत. महत्वाची बातमी गेवराईमधून पुढे येते. गेवराईत मोठा विजय भाजपचा. विजयसिंह पंडित यांना हा धक्का आहे. भाजपचा गेवराईमध्ये मोठा विजय झालेला पाहायला मिळतो आहे. अर्थातच भाजपच्या गीता बाळराजे यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. भाजपच्या गीता बाळराजे पवार ह्या विजयी ठरले. तर आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. भाजपची पिछेहाट होताना दिसते. काँग्रेस 8 तर भाजप अवघ्या एका जागेवर विजयी ठरलेली आहे. शिवसेना 1, अपक्ष 1 असा हा निकाल आपल्या समोर येतोय. काँग्रेसनं 8 तर भाजप केवळ एका जागेवर विजय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संगमनेरकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. एक महत्त्वाची अपडेट कणकवलीमध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर तिथं विजयी ठरलेले आहेत. निलेश राणे यांच्या रणनीतीचा विजय होताना आपल्याला कणकवलीत पाहायला मिळतोय. शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये ही लढत झालेली होती आणि त्या ठिकाणी आता हा महत्त्वाचा निकाल आपल्याला समोर येताना पाहायला मिळतोय. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी ठरलेले आहेत. निलेश राणे आता अखेर वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मंत्री नितेश राणे यांना आता हा मोठा धक्का मानला जातोय. अगदी प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. प्रफुल्ल, कणकवली नगरपंचायतीमधून एक मोठा निर्णय येतोय. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी ठरलेत. निलेश राणे वरचढ ठरताना दिसत आहेत. प्रफुल्लशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र या क्षणाची एक आणखी मोठी बातमी येते आहे. कणकवलीमधून सध्या निलेश राणे वरचढ ठरताना ठरतात. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी ठरलेले आहेत. कणकवलीतला राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला होता. निलेश राणे, नितेश राणे बंधूंमध्ये एक प्रकारे वाकयुद्ध रंगलेलं होतं. आरोप प्रत्यारोप दोघांचे एकमेकांवर झाले होते. त्यामुळे राणे कुटुंबामध्ये सुद्धा एक प्रकारे दुही आहे का दुफळी आहे का असं चित्र खरं त्या काळामध्ये गेलेलं होतं. मात्र आता शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी ठरलेले आहेत आणि निलेश राणे त्यांच्या रणनीतीमध्ये विजयी ठरलेले आहेत, वरचढ ठरलेत. नितेश राणे यांना हा मोठा धक्का म्हणता येईल. निश्चितच सुरुवातीलाच निलेश राणे यांनी खरं तर भाजपवरती अशा पद्धतीनं पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला आणि त्यानंतर सुरुवातीला भाजप विरुद्ध शिवसेना असं रंगलेलं हे चित्र, नंतर राणे विरुद्ध राणे असं काहीचं चित्र रंगलेलं आपण बघितलं. त्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले होते. कणकवलीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. अर्थात कारण महायुतीमधलाच हा अंतर्गत वाद समोर आलेला होता आणि आता नितेश राणे यांना आता हा मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण शहर विकास आघाडीचे संदेश पारकर तिथं विजयी होताना दिसत आहेत. निलेश राणे यांच्या रणनीतीचा हा विजय म्हणावा लागणार आहे. कारण निलेश राणे यांनी ही संपूर्ण निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आपण बघितलेली होती आणि या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे सध्या विजयी झालेले आहेत. त्यामुळं मंत्री असलेल्या नितेश राणे यांना हा आता मोठा धक्का म्हणावा लागतोय. त्यांची आता यावर काय प्रतिक्रिया आहे ते यावर लक्ष असेलच. मात्र आता निलेश राणे यांच्याकडनं जोरदार सेलिब्रेशन करायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांना त्यांनी पाठिंबा दिलेला होता. निलेश राणे यांच्या रणनीतीचा आता हा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मंत्री असून देखील नितेश राणे यांनी तिथे ताकद लावून देखील त्यांना पराभवाचा सामना कणकवलीमध्ये आता करावा लागतोय. त्यामुळेच नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर इकडे कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीत भाजपचे श्रद्धाराजे भोसले या विजयी ठरलेल्या आहेत आणि आपण पाहतोय नितेश राणेंना बसलेला हा धक्का. संदेश पारकर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत.
विजयी उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले. संदेश पारकर हे विजयी झालेले आहेत. नितेश राणेंना हा एक प्रकारे मोठा धक्का म्हणता येईल, तर निलेश राणे यांच्या रणनीतीचा हा विजय आहे. सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले विजयी ठरलेले आहेत. वेंगुर्लामध्ये भाजपचे राजन गिरप विजयी झालेत आणि आमदार दीपक केसरकर यांना हा एक प्रकारे धक्का आहे. तर इकडे शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झालेत. कोकणामधलं एकंदरीतच हे चित्र आपल्याला आता स्पष्ट होताना दिसतंय. शहर विकास आघाडीत दोन्ही शिवसेना होत्या आणि